शिवाजी या महाराज होत असल्या तर निश्चितच संध्याकाळ होईल. चला या. हॅलो 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 एक धावीवर मस्के सर आपले उंचून मारलेला हा फटका उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय ते सतीश शिंदे यांनी. एक धावीवर समाधान मानावं लागलंय दोन्ही संघाला. याचबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 5. मस्के सर आपलं पहिलं षटक टाकतायत. पहिला आणि शेवटचं षटक. सुंदर असा चेंडू खेळण्यास पद्मरसिक स्ट्रायकर संघाला. संघाचे कर्णधार संजय गुंटर दुसरं षटक घेऊन आलाय तो विकास जाधव. 3 धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि फ्री हिटचा इशारा केलाय पंच भोर याने. डोंगरे सरांचा हा चेंडू फ्री हिटचा फायदा घेता येत की नाही. गुंजाळ सर पैसे चकले, कुठली धाव नाही कुठलाही धोका नाही. डॉट चेंडू या ठिकाणी टाकला. उंचून मारण्याच्या प्रयत्नात एक धावेवर समाधान मानावं लागेल. नो बॉल या ठिकाणी घोषित केलेला आहे. या 3 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. संघाची धावसंख्या झाली 3. पुन्हा स्वैर मारा या ठिकाणी केलेला आहे आणि सामना या ठिकाणी संपलेला आहे. पहिले कर्णधार या ठिकाणी पाहायला मिळाले. अरुण सुद्धा या ठिकाणी आनंद व्यक्त करता येते. गुंजाळ सर चला लावून घ्यायची. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात जाताना दिसते आहे. आक्रमक अशी ही जोडी सलामीची मैदानामध्ये पोहोचते आहे. मला वाटतं पंडित सरांनी कालच्या फटकेबाजी आजही स्मरणात आहे आणि कालच्या नवीन फलंदाजी करताना बघायला नक्कीच आवडेल. सगळ्याची दरम्यान विनर त्यांनी घेतलेला आहे. गोलंदाजाचं नाव कळवा. बोधेश्वर गोलंदाजीला संघाचे कर्णधार बोधेश्वर सुद्धा गोलंदाजीसाठी आले आहेत. बोधे गोलंदाजी करतात पंडित यांना. राईट हँड मोर विकेट मारा. आणि मात्र या ठिकाणी फलंदाज टाकले त्यावर धाव नाही. एका धोकाने धाव संख्या तीन बाद शून्य. पुन्हा एकदा योगेश बोधे गोलंदाजी करतायत पंडित यांना. किती गोलंदाजी आणि पुन्हा एकदा अभ्यासपूर्ण गोलंदाजी असून टप्प्यावर गोलंदाजी म्हणायला लागेल योगेश बोधेंची. पुन्हा एक मोठा फटका सोडू देत आहे पंडित यांना. आक्रमक फलंदाज पंडित. तीन चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला. संघाची धावसंख्या 3 मध्ये. योगेश बोधे गोलंदाजी करतायत. फिकी मारा करतायत.
या जागीर आहे संघाला करायला लागेल. संघाने जर कॅच पकडले, विकेट जर घेतल्या तर नक्कीच हा सामना जिंकू शकतो. आणि ओढाओढी या संघावर ते भारी पडू शकतात. तीन धावांची गरज आणि स्वतः मंडलिक सर यष्टीरक्षक म्हणून त्या ठिकाणी सज्ज आहेत. आमचे कॉलेजचे शाळा मालक आजही यष्टीरक्षक म्हणून त्या ठिकाणी सज्ज आहेत. मला वाटतं थोरात सर गोलंदाजीसाठी आलेले आहेत. कालचे आक्रमक फलंदाज डुकरे सर आणि बाळू जाधव सर दोन्ही फलंदाजीसाठी गेलेले आहेत. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. चला तारी शक्तीने या ठिकाणी फर्स्ट बॉल अँड ही ट्राइंग catch the ball now one is over. Now it is touch. षटकारासाठी उत्तुंग गगनचुंबी असा हा सत्कार, गगनचुंबी षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. विखे मॅडम यांनी आपला ओरा वुमन संघ तयार ठेवायचा आहे. पुरुषांचा सामना झाल्यानंतर लगेचच त्यांचा सामना खेळवण्यात येईल. आणि सराफ नारी शक्ती क्षीरसागर मॅडम यांनी आपला संघ तयार ठेवायचा आहे. या ठिकाणी अमृतजी पिंगळे सर यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. ओळख परेड या ठिकाणी होत आहे. सगळ्यांना बेस्ट. थँक्यू. जाधव सर आणि डुकरे सर फलंदाजीसाठी गेलेले आहेत. पुन्हा एकदा मस्के सरांचा हा चेंडू लागोपाठ तिसऱ्या षटकात जातोय का काय पाहूया. पडून धावा काढायचे पडून एक धावेवर समाधान मानण्यात आलेलं आहे. 3 चेंडूनंतर संघाची धावसंख्या झाली ती 13. जाधव सर खेळतायत 13 धावेवर. डुकरे सर सामना करीत ते मस्के सरांचा हा चेंडू डुकरे सरांना राईट आर्मवरनं विकेट. सुंदर चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे. 1 धावेवर समाधान मानावं लागलं आहे डुकरे सरांना. संघाची धावसंख्या झाली. डुकरे सर खेळत आहेत 1 धावांवर. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत वैभव डोंगरे सर. राईट आर्मवरनं विकेट मारा करतायत. काहीसे चकले सुंदर अशी गोलंदाजी. विकास जाधव गोलंदाजीसाठी सज्ज आणि डुकरे फलंदाजीसाठी सज्ज. आज मात्र डुकरेचा बल्ला काहीसा खामोश आणि पुन्हा एकदा फटका मारलाय. बघूया हा चौका. धावसंख्या 2-39. विकास जाधव गोलंदाजी करतायत. आता आक्रमक रूप धारण केलेल्या डुकरे सरांना विकास जाधवची ही गोलंदाजी आणि पुन्हा एकदा चेंडू कडे मिड विकेट क्षेत्रात आणि सुंदर क्षेत्ररक्षण त्यावर मिळते. एक धावसंख्या 40. प्रेक्षक
प्रत्येक कैसे वरतीया कैसा भेटते पुन्हा एकदा धावसंख्या 40 2 बाद 40 आणि बघूया उर्वरित 4 चेंडूमध्ये 50 धावा संघाच्या पंचावर लागतात का. दोन्ही गोलंदाज आक्रमक आहेत, कुंभारकर आक्रमक आहेत आणि डुबळीसर आक्रमक आहेत. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी करतोय आणि सुरेश चेंडू कव्हर चेंडूमध्ये नेट दिसतोय आणि धावसंख्येमध्ये 41 नुकतंच कोंडार सरांना जीवदान मिळालंय. बघूया जीवदानाचा कितपत फायदा घेत आहे. धावसंख्या 2 बाद 41. 3 षटके आणि 3 चेंडू टाकून झालेले 3 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 41 आणि सुंदर फटका आणि डुकरे मात्र झेल मारून परत आहेत. आज मात्र लई त्यांना फायनलला लय सापडली नाही. जोशी सर या ठिकाणी फलंदाजीसाठी गेलेले शेवटचे मला वाटतं 2 चेंडू बाकी असावेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या 41 4 बाद 41 फुलटॉस चेंडू आणि 9 बॉल 2 धावांनी भर. धावसंख्या 43 आणि फ्री हिट आहे. शेवटच्या चेंडूवर बाद होण्याचे लोकांनी बघूया षटकार चालवले का. फ्री हिट चेंडू आणि निर्धाव चेंडू 44 धावा. विजयासाठी 44 धावांची गरज. आमचे स्कोर मित्र कळवतात श्लोक दुसरे की षटकामागे 11च्या धावगती देतो. 4 षटकामध्ये विजयासाठी 44 धावांची गरज. पुढच्या 15 मिनिटांमध्ये लगेचच ओरा चॅलेंजर्स विरुद्ध सराफ नारी शक्ती हा सामना खेळवण्यात येईल. दिघे मॅडम आणि धन्यवाद प्राध्यापक सुनील मंडलिक. मला या ठिकाणी कळवायला आनंद होतोय की मॅन ऑफ द मॅच 1000 रुपये सुनील सरांनी या ठिकाणी महिलांसाठी ठेवलेला आहे आणि मॅन ऑफ द मॅच जेंट्ससाठी श्री इंदुरकर काका यांच्यातर्फे 501 रुपयाचं बक्षीस मॅन ऑफ द मॅच साठी ठेवण्यात आलेलं आहे पुरुषांसाठी. अजूनही कोणाला बक्षीस जाहीर करायचं असेल त्यांनी संपर्क करावा. आणि गोलंदाज आहेत बोधेकर दिसतात गोलंदाजीला. सुरेश नरगोबाई चेंडू क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षकांची आवड मिळते. धावसंख्या 1 बिन बाद 1. बोधेकर गोलंदाजी करतायत. फिकी मारा करतायत प्रथमेश जरंगेंना आणि उत्तुंग षटकार निघालेला. चेंडू मैदानात पाठवला आणि नुकताच एका षटकाराने प्रथमेश जरंगे खेळत आहेत आणि पुन्हा एकदा उत्तम पटकाने चेंडू आणि चेंडू रिकी सर आपण हुशार आहात. आपण
5 षटकारांचं बक्षीस या ठिकाणी रोज सरांना ठेवायला लावलं आणि ते बक्षीस पटकवण्याच्या नादामध्ये प्रथमेश जरके दुर्दैवीने झेल बाजून परतले. 1 बाद 7 धावा. सामन्यामध्ये मात्र खूप सुरक्षिता हा सामना होईल असं दिसतंय. बोधे सरांना मिळालेला हा बळी. बोधे सर गोलंदाजी करतायत, फिरकी मारा करतायत विकास जाधवला. विकास जाधव नवीन आलेले फलंदाज विकास जाधव आणि सामना नक्कीच आधी कधी होणार यात मात्र शंका राहील. 1 बाद 7 धावा. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येत आहेत, फिरकी मारा करतायत बोधे सर विकास जाधव सरांना आणि विकास जाधव यांनी मारलेला हा फटका आणि सरळ धावणार. बोधेसरांच्या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर पकडो कॅच जितो मॅच या समीकरणाचा वापर या ठिकाणी करावा लागेल आणि धाव संख्या 12. एक चेंडू बाकी आहे. धाव संख्या 12. 5 चेंडूमध्ये 12 धावा. त्याच्यामध्ये एका षटकाराचा आणि एका चौकाराचा समावेश. प्रथमेश जरंगेंच्या बॅटीतून एक खणखणीत चौकार पाहायला मिळाला, एक षटकार पाहायला मिळाला. दरम्यान फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एक धावतर पळून पूर्ण होते. बघूया दुसऱ्या धावेत आणि दुसरी धाव या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न करतायत आणि दुर्दैवीरित्या फलंदाजाला जीवदान मिळतंय. धाव संख्या 13. किती आहे जिंकायला? धाव संख्या 13. फलंदाजाला जीवदान या ठिकाणी मिळत आहे. धाव संख्या 13. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12 षटकात खेळणाऱ्या फलंदाजाला 1001चं बक्षीस रोज सरांकडनं या ठिकाणी घोषित झालेलं आहे. बघूया मानकरी करतायत का. धाव संख्या 13. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 13. बाळू जाधव गोलंदाजीसाठी येत आहेत. फिकी मारा करतात बाळू जाधव आणि पंचाने ताकीद दिलेली फलंदाजाला ताकीद दिलेली आहे. त्यामुळे फलंदाजाने क्रीज सोडायचं नाही, अन्यथा फलंदाज बाद होईल याचा धोका. आणि सुंदर चेंडू बाळू जाधव यांचा. फलंदाज विकास जाधव या चेंडूला समजू शकले नाही. निर्धाव चेंडू. धाव संख्या 13 आणि पुढे सरसावत चेंडू 2 षटक केलेला आहे. लंबांत चंद्रशेखर चेंडू आणि धाव संख्या 14. 8 चेंडूचा खेळ या ठिकाणी होतोय. धाव संख्या 14 आणि पुन्हा एकदा बाळू जाधव गोलंदाजीसाठी सज्ज. पुढे मिडविकेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू करतो आणि काही फिल्डिंग आणि चौकार खणखणीत चौकार या ठिकाणी होतोय. आणि पुढे सरकवण्याचा प्रयत्न यशस्वी काही चेंडूवरती चकलेत आणि एक धाव मात्र पूर्ण होते. धाव संख्या 20 आणि 3 धावा मिळत आहेत. धाव संख्या 22 आणि फ्री हिट. आता मात्र फ्री हिट मध्ये पंच बाद करू नका. पंचायती उद्या करू नका. 85 उद्या प्राध्यापक सुनील मंडलिक. धाव संख्या 19. पुन्हा आणि आता मात्र फलंदाज बाद. आता मात्र फलंदाज नक्की ताकीद दिलेली होती. फलंदाजाला पंचांनी बाद घोषित केले. पंचांनी बाद केलेला आहे. पंचांनी ताकीद अगोदर दिलेली होती आणि फलंदाज नक्कीच बाद. धाव संख्या 2 बाद 22. फलंदाज बाद होऊन परत आहे. 2 बाद 22. अजूनही एक चेंडू बाकी आहे. या षटकातील चेंडू बाकी आहे. फलंदाजाला बाद केलेला तो चेंडू आहे. चेंडू टाकलेला नाहीये. त्यामुळे एक चेंडू बाकी आहे या षटकातील. 2 बाद 22. विजयासाठी हव्या 44 धावा. की नाही हे पुढच्या 10 चेंडूमध्ये आपल्याकडे
धन्यवाद प्राध्यापक सुनील मंडलिक सर. आणि सुंदर पद्धतीने चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तटवलाय. बैरागी सरांनी चेंडू हरवलाय आणि धाव बाद होण्याचा धोका आणि तो चुकीचा केल्यामुळे 2 धावा. आता मात्र 9 चेंडू आणि 19 धावा. 19 धावा 9 चेंडू या ठिकाणी खेळतायत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू बरोबर एक धाव. धाव संख्येमध्ये 1 ने भर. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावा. 13 धावा 5 चेंडू. कोंडाळकर गोलंदाजी करतायत. मस्के सर संघाचे कर्णधार अनिल मस्के बघूया 5 चेंडू मध्ये संघाला विजय मिळवून देत आहेत का. 13 धावांची गरज. फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये धरवला आहे आणि त्यावरती मिळते 1 धाव. धाव संख्या आता मात्र 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. 4 चेंडू आणि 12 धावा. 12 धावा 4 चेंडू. बघू सतीश चौकार षटकार मारतोय का. पुन्हा एकदा कोंडाळा गोलंदाजी करतायत सतीशला. उंच डोळा दिग्पाल शैलीने आपल्याला हा सतीश. बघूया चौकार षटकार मारतोय का. त्याच्याकडनं संघाला चौकार षटकाराची अपेक्षा. सतीशला एका षटकारासाठी या ठिकाणी पारितोषिक थोरात सरांनी घोषित केलंय 101 रुपयाचं पारितोषिक. बघूया मारतोय का सतीश. आणि सतीशने मारलेला हा चेंडू बघूया गेलोय का. आणि हा चौकार नक्कीच चौकार. हे गेलेल्या नादामध्ये हा चेंडू सुद्धा करण्याचे. आणि सुंदर चेंडू या ठिकाणी फलंदाजाला चढवण्यात मात्र यश मिळवले कोंडाळ सरांनी. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावा. 2 चेंडू आणि 8 धावा. एका षटकारासाठी 101 रुपयाचे पारितोषिक थोरात सरांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे. बघूया सतीश घेतोय का ते पारितोषिक. आणि उंचावर मारलेला फटका आणि आणि आता बघा औपचारिकता बाकी दिसते. औपचारिकता बाकी दिसते. 1 चेंडू आणि 8 धावा. 1 चेंडू आणि 8 धावा. आणि मुळकुंडाने मारलेला हा फटका आणि इकडे डोंगरे सर आहेत. डोंगरे सर फायनल अंतिम सामना चालू आहे. डोंगरे सर विजय झालेला आहे. कर्णा फायटर फोटो काढू ना. सगळ्यांनी हातवरती करा.
वेळेस सरांनी शिट्टी वाजवल्यानंतर इकडची टीम हा विनर टीम सगळे हातवरती करतील. आता नाही सर शिट्टी वाजवतील बघा. करावरती विनर तुम्ही नाही विनर हा विनर संघ म्युझिक. चला महिलांचे दोन्ही संघ इकडे पुढे या. उचला सरळ का खांद्यावर. हिप हिप